रोलवर आहेत. माझी मागणी आहे की ताबडतोब त्यांचा परवाना रद्द केला पाहिजे. कुठे आहे तुमचं पर्यावरण मंत्रालय, पर्यावरण खातं? सांगा ना मला. झाडं तोडली जात आहेत त्या भागामध्ये खाण उद्योगाच्या नावाखाली. तुम्ही जो नक्षलवाद संपवलेला आहे असं म्हणताय, तो का या खाण उद्योगाला मोकळं रान देण्यासाठी? खाण उद्योगासाठी नक्षलवाद संपवला की जनतेसाठी संपवला? नक्षलवाद्यांचा त्रास हा अशाच उद्योगांना होता जे जनतेच्या छातीवर बसून असे उद्योग निर्माण करत होते. त्यांचं आणि या लोकांचं भांडण होतं. आता जर तुम्हाला देवेंद्र फडणवीसांना जर खरोखर शेतकऱ्यांची, सामान्य जनतेच्या स्वच्छ पाण्यासंदर्भात काही जाणीव असेल तर त्यांनी अशा प्रकारचे पाणी गढूळ करणारे, पाणी विषारी करणारे, शेतजमिनी खतम करणारे जे उद्योग आहेत त्या संदर्भात कठोर भूमिका घ्यायला पाहिजे. एका उद्योगाकडून देणग्या घेऊ नका ना, जनतेला वाचवा. आणि दुसरा अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे कशा पद्धतीनं अशा उद्योगांसाठी सरकार पायगडा घालत आहे. एकनाथ शिंदे डेप्युटी CM बरं का, यांनी जे नवीन धोरण काय इंटिग्रेटेड स्पोर्ट्स पॉलिसीच्या नावाखाली मुंबईसह महाराष्ट्रातली प्लेग्राऊंड्स, मुलांना खेळण्यासाठी जे प्लेग्राऊंड्स आहेत त्या प्लेग्राऊंड्समध्ये 30 ते 40% जागा बिल्डरांना देणार. हॉटेल्स, 5 स्टार हॉटेल्स, मॉल्स, क्लब्स असे निर्माण करणार आणि मग त्यातून हजारो कोटी रुपये जमा करणार आणि ते परत आमदार खासदार विकत घ्यायला लावणार. मुलांची प्लेग्राऊंड खायची वेळ आली आहे का तुमच्यावरती? काय करतात देवेंद्र फडणवीस? मुलांच्या मैदानावर तुम्ही आता डोळा ठेवताय? काय चाललंय का या राज्यामध्ये? आज तुम्ही मुलांचे प्लेग्राऊंड्स म्हणजे खेळायची आणि मनोरंजनासाठी राखीव ठेवता जागा घेताय. म्हणजे आमच्या शिवाजी पार्कला तुम्ही 5 स्टार हॉटेल बांधणार? राज ठाकरेंच्या घरासमोर, वीर सावरकरांच्या स्मारकासमोर, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासमोर